नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझं रुटीन सांगणार आहे. डेली मी काय करते काय नाही तेच तुम्हाला दाखवणार आहे. मी माझे पूर्ण फॅमिलीबद्दल तुम्हाला माहिती करून देणार आहे. माझी पूर्ण फॅमिली जॉईंट वगैरे आहे. मला 2 मुलं वगैरे आहे, सासू-सासरे वगैरे देखील आहे. 2 मुलगा छोटा आहे 2 वर्षाचा, मोठा मुलगा 8 वर्षाचा आहे. असं आहे माझं छोटंसं कुटुंब. आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो. आमचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही असतो. आणि बाकीचं म्हणसान तर माझ्या यूट्यूब चॅनल वगैरे नवीन सुरुवात केली आहे. तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. मग 4 वाजले आहे, चहा पाण्याची वेळ झाली आहे. मग आमच्या मामांना चहा वगैरे 4 वाजताच लागतो. चहा वगैरे केला, मुलाला देखील घेऊन घेतला आणि त्यानंतर मग आम्हीसुद्धा पिला चहा. छोट्या मुलाला वगैरे दिला. छोटा मुलगा बघा कसा माझ्या मांडीवर बसला, मला तुझ्याच मांडीवर बसायचं म्हणून. आणि तो मोठा देखील सुद्धा त्यामध्ये सारखं मध्ये मध्ये करत होता. त्याला थोडंफार सतत वगैरे तो. आणि मग तो बघत होता माझ्याकडे. कॅमेरा वगैरे मी पकडला, तो बघत होता. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ, संध्याकाळी छानपैकी मसाले भात वगैरे केला आहे. तेच तुम्हाला पुढे दाखवणार आहे. मी आज संध्याकाळी काय केलं आहे जेवणात. आज होता शुक्रवार. आमच्या सासूबाईला तुरीची डाळ वगैरे चालत नाही, तर मग काय थोडंफार वेगळंच करणं. तुरी वरण तर करू शकत नाही उपवास म्हटलं, कारण त्यांना तुरीची डाळ वगैरे चालत नाही, त्याच्यामुळं नाही तर मग बनवलं असतं. आणि मसाले भात तर खूप आवडतं मला, अतिप्रसन्न. मुलंसुद्धा खाता, मोठा मुलगाला पण खूप वगैरे आवडती. त्यानंतर मी फटाफट चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि मग काय छोटा मुलगा तोपर्यंत माझ्या मामांजवळ वगैरे दिला होता सांभाळायला. तोपर्यंत मी स्वयंपाक कामे करेपर्यंत तेच वगैरे बघत असतं. दिवसभर त्यांच्याकडेच असतो, कारण खूप सारी बरीचशी कामे असतात आपल्याला. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि काही टिप्स वगैरे असले तर मी पण तुम्हाला शेअर करते. आणि तुम्ही पण मला थोडाफार सपोर्ट वगैरे करा माझ्या चॅनलला. त्यानंतर पटापटा चपात्या वगैरे करून घेतल्या मी. तोपर्यंत भात वगैरे पण करून झाला आता. नंतर घेतली मी भाजी करायला. आम्ही भाजी वगैरे याला आमच्याकडं मुंगड्या वगैरे म्हणतात. मुगाच्या डाळीचे असतात म्हणून मुंगड्या म्हणतो आम्ही. तुमच्या ठिकाणी त्याला काय म्हणता माहीत नाही मला, नक्कीच कमेंट करून सांगा. काही ठिकाणी त्याला सांडगे देखील म्हटले जातात. आम्ही ती हिरव्या भाजी वगैरे बनवतो, शेंगदाणे मिरची लसूण वाटून. तशी आम्ही वगैरे बनवत असतो फोडणी देऊन. तुमच्याकडे कशी बनवतात ते मला माहीत नाही, पण नक्कीच सांगा मला कमेंट करून. ते देखील मी ट्राय करीन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नंतर भाजी वगैरे करून घेतली पटापट. जिरं लसूण मोहरी वगैरे टाकून, आणि नंतर मसाला जे वाटण काढलं ते त्याच्यात टाकलं. थोडीशी हळद वगैरे, नंतर कोथिंबीर वगैरे टाकून थोडंसं शिजू द्यावं लागते. आणि त्याला थोडंसं शिल्लक पाणी वगैरे टाकावं लागतं, कारण जेणेकरून ते मुंगड्या वगैरे ना ते थोडंसं पटकेने घट्ट वगैरे होतं, म्हणून थोडं शिल्लक टाकावं लागतं शिजताना थोडंसं. नंतर त्यानंतर दूध वगैरे आलं होतं, दूध वगैरे तापून घेतलं. नंतर छोटा मुलगा लगेच झोपून गेला, तर जेवला पण नव्हता. आणि असं होता आमचा मेनू. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला सांगा.